मित्रांनो, कल्पना करा, एका अशा गुरुची ज्याने आपली जमीन विकली, इतकेच नव्हे तर आपल्या मुलीच्या पुस्तकांचाही त्याग केला, जेणेकरून एका मजुराचा मुलगा एके दिवशी अधिकारी बनू शकेल. पण जेव्हा तो मुलगा प्रत्यक्षात IAS अधिकारी म्हणून परत आला, तेव्हा त्याच्या गुरुच्या चितेची राख सुद्धा थंडी झाली होती आणि घराच्या दारात शिक्षकाची मुलगी उभी होती, वडिलांची पुस्तकं एका पोत्यात भरून विकायला. कारण घरात 2 दिवसांपासून चूल पेटलेली नव्हती. त्या दिवशी त्या IAS अधिकाऱ्याने घेतलेला तो निर्णय, मित्रांनो, तो निर्णय ऐकून संपूर्ण गाव रडले आणि माणुसकीने मान झुकवली. ही आहे ती कहाणी गुरुदक्षिणेची, ऋणाची आणि अशा प्रेमाची, जे शब्दांनी नव्हे तर विधींनी लिहिले गेले होते. मित्रांनो, बिहारच्या छप्रा जिल्ह्यात गंगेच्या काठावर बेलवा नावाचे एक छोटेसे गाव वसलेले होते. कच्चे रस्ते, मातीचे घरे आणि कष्ट करणारे शेतकरी. या गावातील एका गल्लीच्या टोकाला एक जुने घर उभे होते, ज्याच्या भिंतीचा गिलावा काही ठिकाणी उखडला होता. पावसाळ्यात छपरातून पाणी टिपकायचे आणि हिवाळ्यात तुटलेल्या खिडक्यांमधून घरात थंडगार हवा शिरायची. पण मित्रांनो, त्या मोडकळीस आलेल्या घराच्या आत एक असा माणूस राहत होता, ज्याचे हृदय गावातील सर्वात मोठ्या वाड्याच्या मालकापेक्षाही मोठे होते. त्याचे नाव दीनदयाळ शर्मा होते. गावातील मुले त्याला प्रेमाने मास्टरजी म्हणत असत. साधारण 55 वर्षांचा, जाड भिंगांचा चष्मा, खांद्यावर नेहमी एक जुना रुमाल आणि हातात खडू, हीच त्याची संपूर्ण ओळख होती. सरकारी शाळेत शिकवत असत, पण त्यांची खरी शाळा त्यांच्या घराचे अंगणच होते. संध्याकाळी गावातील गरीब मुले त्या अंगणात एकत्र जमत असत. मुलांच्या पालकांना फी परवडत नव्हती. ज्यांच्याकडे पुस्तकं नव्हती, ज्यांच्या पायात चप्पल सुद्धा नव्हती, अशी मुलं एकत्र जमत असत. शिक्षक त्या सर्वांना मोफत शिकवत असत. जर कोणी विचारलं, मास्टरजी, यातून तुम्हाला काय मिळतं, तर ते हसून म्हणायचे, ज्या दिवशी एखाद्या गरीब मुलाच्या हातात पुस्तक येईल, त्या दिवशी त्यांच्या 7 पिढ्यांचे नशीब बदलायला सुरुवात होते. मला त्यांचे नशीब बदललेले बघायचे आहे. हीच माझी एकमेव कमाई आहे. आम्ही तिघे होतो. ते स्वतः, त्यांची पत्नी पार्वती देवी आणि त्यांची मुलगी गौरी. पार्वती देवी नेहमी आजारी असायच्या, पण त्यांनी कधीच तक्रार केली नाही. आणि गौरी, मित्रांनो, गौरी त्या घराचा प्रकाश होती. वयाच्या 12-13व्या वर्षीच ती घरातील सर्व कामे सांभाळत होती. चूल पेटवणे, वडिलांसाठी चहा बनवणे आणि त्यांच्या औषधांची काळजी घेणे, आणि मग अंगणाच्या एका कोपऱ्यात शांतपणे बसून मुलांना अभ्यास करताना पाहणे. गौरीला स्वतःला अभ्यास करायचा होता. त्या गोंडस डोळ्यात ही उत्साहाची एक चमक होती. तिला पुस्तकांची स्वप्ने होती, पण घरातील गरिबीने 8वी इयत्तेनंतर तिचे शिक्षण हिरावून घेतले. तरीही तिने तिच्या वडिलांकडे कधीच तक्रार केली नाही. बाबूजी, कृपया या मुलांना शिक्षण द्या. त्यांच्यापैकी एक जरी मोठा माणूस झाला तरी मी माझं शिक्षण पूर्ण झालं असं समजेन. मित्रांनो, त्याग, संस्कृती आणि आशा. त्याच गावाच्या दुसऱ्या टोकाला एका वीटभट्टीजवळ एक झोपडी उभी होती. तिथे 14 वर्षांचा एक मुलगा राहत होता. वय 19 वर्ष. विवेक त्याचे नाव. वडील सूरज भान वीटभट्टीत मजूर म्हणून काम करायचे. ते पहाटे 4 वाजता उठायचे आणि रात्री थकलेल्या घरी परत यायचे. आई कमलादेवी गावातील मोठ्या घरांमध्ये भांडी घासायची. कधी कधी घरी फक्त एकच जेवण बनवलं जायचं आणि त्या एकाच जेवणात सुद्धा आई आपली पोळी मुलाच्या वाटीत ठेवायची आणि ती पाणी पिऊन झोपून जायची. पण मित्रांनो, गरिबीने त्या मुलाच्या डोळ्यातील चमक हिरावून घेतली नव्हती. जेव्हा कधी विवेक रस्त्यावरून चालायचा, जेव्हा जेव्हा त्याला पोलिसांची गाडी जाताना दिसायची, तेव्हा तो थांबून तिथेच उभा राहायचा. एके दिवशी त्याने त्याच्या आईला विचारले, आई, गाडीत तो माणूस कोण बसला आहे? जेव्हा लोकांनी त्याला पाहिले तेव्हा तो माणूस कोण होता? सगळे त्याला काय सलाम करत होते? आई म्हणाली, बाळा, ते कलेक्टर आहेत. ते खूप शिकलेले आहेत. संपूर्ण जिल्हा त्यांचा ऐकतो. विवेक, त्याच दिवशी मी माझ्या बोटाने मातीत कलेक्टर असे लिहिले आणि मनात निश्चय केला, एक दिवस मी सुद्धा तसाच होईल. हे ऐकून गावकरी खळखळून हसले. तो म्हणाला, ज्याची चूल संध्याकाळी पेटत नाही तो वसुली करणारा होईल. दुसरा कोणीतरी म्हणाला,
मजुराचा मुलगा मजूर म्हणून चांगला दिसतो. स्वप्ने श्रीमंतांसाठी असतात. विवेकच्या डोळ्यात पाणी आले. तो शिक्षकांच्या अंगणात धावत गेला आणि रडत रडत त्यांच्या पायाशी बसला. शिक्षकांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. त्यांनी त्याचा हात धरला आणि विचारले, काय झाले बाळा? विवेक रडत म्हणाला, गुरुजी, एका गरीब माणसाचा मुलगा खरंच काहीतरी बनू शकतो का? मित्रांनो, त्या दिवशी गुरुजी जे म्हणाले ते शब्द विवेकच्या आयुष्याचा पाया बनले. त्यांनी विवेकची हनुवटी वर उचलली, त्याच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाले, बाळा, गरिबी तुझ्या खिशात आहे, तुझ्या मनात नाही. आणि ऐक, ज्यांच्यामध्ये काहीतरी बनण्याची क्षमता दिसते, त्यांच्यावर जग हसते. दगडावर कोणी हसत नाही, पण जेव्हा हिरा कोळशासारखा दिसतो तेव्हा लोक त्याच्यावर हसतात. ते तुझ्या दिसण्यावरूनच कळतं. तू कोळसा नाहीस बाळा, तू हिरा आहेस. फक्त सहन करायला शिक. त्या दिवसापासून विवेक मास्तरजींच्या आवारातील सर्वात नियमित विद्यार्थी बनला. दिवसा शाळा, संध्याकाळी वडिलांना भट्टीत मदत करणे आणि रात्री शिक्षकांच्या अंगणात कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करणे. बेलपा गावात वीज क्वचितच उपलब्ध असायची. कंदिलातलं तेल संपलं की गौरी गुपचूप स्वयंपाकघरातून मोहरीच्या तेलाचा दिवा आणून पुस्तकाच्या पानांवर ठेवायची. विवेक वाचत राहिला आणि दिवा तेवत राहिला. मित्रांनो, कोणाला ठाऊक होतं की तो छोटासा दिवा एके दिवशी संपूर्ण गावाचं भविष्य उज्ज्वल करेल. वेळ निघून गेला. विवेक आता 10वीत होता. त्या वर्षीच्या बोर्ड परीक्षेचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस उजाडला. फी पूर्ण 150 रुपये होती. मित्रांनो, ज्ञानाच्या युगात 150 रुपये कदाचित जास्त वाटणार नाहीत, पण त्या काळात एका मजुरासाठी ते आठवड्याचे उत्पन्न होते. त्या दिवशी विवेक शाळेच्या मागच्या बाजूला बसला होता. तो मान झुकवून बसून राहिला. त्याने काही विचारलेही नाही आणि काही लिहिलेही नाही. सुट्टीनंतर जेव्हा सर्व मुले निघून गेली तेव्हा शिक्षक त्याच्याकडे आले. काय झाले विवेक? आज तू? मला कळलं, तो म्हणाला. अभ्यास सोडून भट्टीत काम करायला सुरुवात केली. पोट आधी, पुस्तक नंतर? शिक्षक काही वेळ गप्प राहिले. मग त्यांनी खिशात हात घातला. फक्त 30 रुपये बाहेर आले. त्यांनी त्या 30 रुपयांकडे पाहिले, मग विवेककडे पाहिले आणि मग स्वतःच्या मनगटाकडे पाहिले. मित्रांनो, त्यांच्या मनगटावर एक जुने घड्याळ घातले होते, एक HMT घड्याळ. त्यांच्या दिवंगत वडिलांनी ते त्याला शिक्षक म्हणून नोकरीला लागल्याच्या दिवशी दिले होते. 35 वर्षानंतर ते त्यांच्या मनगटावरून उतरले नव्हते. ते म्हणायचं, या घड्याळात माझ्या वडिलांचा आशीर्वाद स्पंदित होतो. त्या संध्याकाळी मास्टरजी थेट गजवडी या शहरातील बाजाराकडे निघाले. दुकानाजवळ उभे राहून त्यांनी हळूच घड्याळ काढले. त्यांचे एकदा चुंबन घेतले आणि दुकानदाराला दिले. दुकानदाराने विचारले, मास्टरजी, हा तुमच्या वडिलांचे प्रतीक आहे, तुम्ही ते का विकत आहात? मास्टरजी हसून म्हणाले, मी प्रतीक विकत नाहीये भाऊ, मी प्रतीक जिवंत ठेवत आहे. बाबूजी, यावेळी माझ्याकडे वेळ नाही आणि आज एका मुलाचा वेळ बदलण्याची संधी आली आहे. यापेक्षा चांगला उपयोग तो कोणता? दुसऱ्या दिवशी विवेकच्या हातात परीक्षेची पावती होती. तो आश्चर्यचकित झाला. गुरुजी, हे काय आहे? मास्टरजी म्हणाले, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत पुस्तक आणि तुमच्या स्वप्नांच्या मध्ये कोणी येऊ शकत नाही. फक्त एक वचन द्या, ज्या दिवशी तुम्ही काहीतरी बनाल त्या दिवशी दुसऱ्या एका गरीब मुलाला बळ द्या. ही माझी गुरुदक्षिणा असेल. विवेकने त्याच्या पायांना स्पर्श केला आणि दूर उभी असलेली गौरी, तिने आपल्या वडिलांचे रिकामे मनगट पाहिले. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्या रात्री तिने तिच्या डायरीत लिहिले, आज बाबूजींनी आपला वेळ विकून कोणाचे तरी भविष्य विकत घेतले आहे. देवाची इच्छा असेल तर विवेक भैया नाही, विवेकजी इतके मोठे व्यक्ती बनतील की बाबूजींची छाती अभिमानाने फुलून येईल. मित्रांनो, कृपया लक्ष द्या. त्या दिवशी भैया लिहिताना गौरीचा पेन पहिल्यांदा थांबला. काही नाती नाव ठेवण्याआधीच हृदयात जन्माला येतात. 10वी नंतर मी 12वीची तयारी सुरू केली. आता विवेक रोज संध्याकाळी मास्टरच्या अंगणात जातो. मी अभ्यास करायचो आणि त्या अंगणात 3 जण असायचे, मास्टरजी, विवेक आणि एक मूक उपस्थिती, गौरी. गौरी रोज संध्याकाळी 2 कप चहा बनवायची, एक वडील आणि एक विवेक नावाच्या एका व्यक्तीसाठी. घरात साखर कमी असली की ती तिच्या वाट्याची साखर विवेकच्या चहामध्ये घालायची. विवेक म्हणायचा, गौरी, तुझ्या चहाबद्दल मला माहीत नाही, हे प्यायल्याबरोबर थकवा जातो,
आणि गौरी फक्त हसून निघून जायची. ती कधीच समोर बसायची नाही. ती स्वयंपाकघराच्या दाराजवळ पडदेच्या मागे बसायची. विवेक कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करत असताना ती त्याला निहाळत असे. एके रात्री जोरदार वादळ आले आणि कंदील विझला. विवेकची परीक्षा 2 दिवसांनी होती. त्याला काळजी वाटू लागली. आता कसं वाचू? तेवढ्यात अंधारात एक दिवा जळत आला. ती गौरी होती. तिने दिवा पुस्तकाजवळ ठेवला आणि वारा अडवण्यासाठी आपल्या दुपट्ट्याचा वापर केला. ती उभी राहिली. विवेक म्हणाला, गौरी तू दमशील, दिवा खाली ठेव, मी बघतो. गौरी हळूच म्हणाली, तू वाच. वाऱ्याने दिव्याची ज्योत फडफडते. हो, आणि तुझी परीक्षा बाबूजींचं स्वप्न पूर्ण करत आहे. मी त्या दोघांपैकी कोणालाही मरू देणार नाही. मित्रांनो, त्या रात्री विवेकने पहिल्यांदाच पुस्तकातून वर पाहिले आणि त्याला गौरी दिसली. दिवेच्या सोनेरी प्रकाशात तिचा चेहरा एखाद्या देवीसारखा दिसत होता. शांत, त्यागमयी आणि विशाल. त्या क्षणी विवेकच्या मनात काहीतरी घडले असावे, पण तसे काहीच झाले नाही. त्याने लगेच आपली नजर खाली झुकवली. तो स्वतःशीच म्हणाला, नाही विवेक, ती एका गुरुची मुलगी आहे. या घरानेच तुला शिकवलं आहे. इथली माती सुद्धा तुझ्यासाठी नदीच आहे. त्या रात्री मी माझ्या डायरीत फक्त एक ओळ लिहून झोपी गेलो. आज मी दिवा धरला, पण त्याचा प्रकाश माझ्या आतही चमकला आहे. मित्रांनो, इथेच खरं प्रेम असतं. तो बोलत नाही, फक्त शांतपणे प्रार्थनेत सामील होतो. विवेकने 12वीची परीक्षा दिली आणि जेव्हा निकाल लागला तेव्हा तो संपूर्ण जिल्ह्यात पहिला आला. बेलवा गावाचे नाव वर्तमानपत्रात झळकले. एका मजुराच्या मुलाने इतिहास घडवला. पत्रकार आले, फोटो काढले गेले आणि अधिकारीही दाखल झाले. जे काल प्रसिद्ध होते तेच लोक आजही आहेत. पण मित्रांनो, त्या संध्याकाळी जेव्हा गर्दी निघून गेली तेव्हा मास्टरजी आपल्या अंगणात एकटेच आकाशाकडे पाहत बसले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, आनंद अश्रू. ते पार्वती देवीला म्हणाले, ऐकताय ना, या मुलामध्ये ती आग आहे जी लाखो लोकांमध्ये एकामध्ये आढळते. जर त्याला पाटण्यात चांगली नोकरी मिळाली तर हा मुलगा एक दिवस IAS अधिकारी होईल. तो कलेक्टर होईल. माझ्याकडून ही लेखी घ्या. पार्वती देवीने हळू आवाजात विचारले, पण साहेब, कोचिंग, खोली, जेवण, हजारो रुपयांचा खर्च. हो, पैसे कुठून येणार? मास्टरजी क्षणभर गप्प राहिले. मग ते म्हणाले, माझ्याकडे बाबूजींनी दिलेली 1 बिघा जमीन आहे, दक्षिण टोला येथे. पार्वती देवींचे हृदय हेलावले. त्यांना धक्काच बसला. ते तर गौरीच्या लग्नासाठी ठेवलं होतं. तू तुझ्या मुलीचं भविष्य विकून दुसऱ्या कोणाच्या तरी मुलावर गुंतवणूक करणार आहेस का? मास्टरजींनी आपल्या पत्नीचा हात धरून शांत आवाजात ते म्हणाले, पार्वती, ज्ञानदातेची कन्या कधीही दुर्दैवी नसते. आणि ऐक, जिच्याकडे प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम दोन्ही असतात, ती मुलगी, जर तुम्हाला ते दिसत असेल तर त्यावर ठेवलेला प्रत्येक पैसा हा देवाच्या चरणी अर्पण केलेला आहे. प्रसाद कधीही वाया जात नाही, कोणत्याही स्वरूपात नाही. पुढच्या आठवड्यात ती जमीन विकली गेली. गावात एकच गदारोळ झाला. गावाच्या चौकात बसून सावकार धनपतलाला टोमणा मारू लागला, तो कागद मला द्या मालक, तो वेडा झाला आहे. त्याची मुलगी घरी अविवाहित आहे आणि त्याने आपली जमीन एका मजुराच्या मुलाला देऊन टाकली आहे. सरपंच बलवंत सिंग हसत म्हणाले, त्याला शिक्षणाचे वेड लागले आहे. ज्या दिवशी तो मुलगा शहरात जाऊन सर्व काही विसरेल त्या दिवशी त्याला शहाणपण येईल. या गोष्टी गौरीच्या कानावरही गेल्या. मग सर्वजण नाचू लागतात, पण ती तिच्या वडिलांशी एक शब्दही बोलली नाही. त्याऐवजी त्या रात्री तिने तिचे लहान सोन्याचे कानातले काढून टाकले, जे तिच्या वडिलांनी तिला वाढदिवसाला दिले होते. मी ते माझ्या वडिलांच्या पुस्तकात गुपचूप ठेवले होते आणि त्यासोबत एक चिठ्ठीही ठेवली होती. बाबूजी, कृपया हे सुद्धा विवेकजींच्या अभ्यासासाठी वापरा. सोन्याचे कानातले, पण जर त्यामुळे कोणाच्या तरी भविष्याला मदत झाली तर त्याहूनही चांगलं वाटतं. तुझी गौरी. मित्रांनो, ज्या दिवशी विवेक शहरासाठी निघाला त्या दिवसाचा बेलवा गाव ही सकाळ कधीच विसरणार नाही. आई कमलादेवी आपल्या मुलाला कवटाळून रडत होत्या. वडील सूरज भाण यांच्या डोळ्यातही पाणी आले होते. आणि मानवजी, तो म्हणाला. विवेकला एक जुनी बॅग देण्यात आली. त्यात काही पुस्तके, एक डायरी आणि 500 रुपये होते. विवेकने हात जोडले. मास्टर, तुमच्याकडे आधीच खूप काही आहे. मास्टरजींनी त्याला मध्येच थांबवत म्हटले, ही देणगी नाही बाळा, हे कर्ज आहे. तू माझे देणे लागतोस आणि हे कर्ज फेडण्याचा एकच मार्ग आहे. एक दिवस अधिकारी व्हा, एका गरीब मुलाला मदत करा
आणि हे परत करा. आणि हो, या डायरीच्या पहिल्या पानावर काहीतरी लिहिलेलं आहे. जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ते वाचा. विवेकने गुरुचे पाय धरले आणि तो ढसाढसा रडू लागला. आणि दारामागे उभी असलेली गौरी काहीच बोलली नाही. विवेक निघून जाईपर्यंत ती फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. तो तिच्या नजरेआड होईपर्यंत ती एकटक पाहत राहिली. मग तिने आकाशाकडे पाहिले आणि पुटपुटली, हे देवा, बाबूजींनी जे काही मागितले आहे ते त्याला सर्व दे. आणि जर माझ्या नशिबात काही लिहिले असेल तर मला फक्त एवढंच करायचं आहे की तो परत येईल याची खात्री करायची. मित्रांनो, पाटणा शहराने विवेकचे स्वागत फुलांनी नव्हे तर काटेंनी केले. 8x8 मुलांची एक खोली, ज्यात 4 मुले राहतात. दिवसा शिकवणी, संध्याकाळी 2 मुलांना शिकवणे आणि रात्री रस्त्यावरील दिव्यांखाली अभ्यास करणे. कारण त्या खोलीचे विजेचे बिल भरायला सुद्धा पैसे नव्हते. अशा अनेक रात्री होत्या जेव्हा माझ्या खिशात फक्त 5 रुपये असायचे. विवेक तो 1 रुपयाला चणे विकत घ्यायचा, पाणी प्यायचा आणि पुस्तक उघडायचा. जेव्हा त्याची भूक असह्य व्हायची तेव्हा तो त्याच्या शिक्षकांनी दिलेली डायरी उघडायचा. पण त्यावर मास्टरजींच्या हस्ताक्षरात लिहिले होते, पुत्र विवेक, परिस्थिती माणसाची परीक्षा घेते. ती त्याचे नशीब घडवत नाही. नशीब कठोर परिश्रमाने घडते. आणि लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्हाला भूक लागेल त्या दिवशी हे समजून घ्या की तुमच्या गावातील तुमचे गुरु सुद्धा उपाशी झोपलेले आहेत. आपल्या दोघांचे पोट एकच आहे. तो दिवस परिपूर्ण असेल ज्या दिवशी तुझा निकाल लागेल. मित्रांनो, या ओळी वाचून विवेकची भूक अश्रूंमध्ये बदलते आणि अश्रू शक्तीत. गावातून महिन्यातून एकदा पत्र यायची. मास्टरजी पत्र लिहायचे, पण विवेक पत्त्याखालची छोटी ओळ ओळखायचा. वेळेवर जेवण करा, मफलरमधला जाट घातलाच पाहिजे. ते लिखाण ते मास्टरजींचे नव्हते, ते गौरीचे होते. विवेकने प्रत्येक पत्र लिहिले, जपतो. आणि उत्तरात शेवटची ओळ लिहा, घरातल्या सगळ्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्तीची काळजी घ्या. गौरीचं नाव कधीच लिहिलं गेलं नाही आणि त्याची कधी गरजही पडली नाही. मित्रांनो, काही प्रेम तर पोस्टमनलाही कळत नाहीत. विवेक पहिल्याच प्रयत्नात पूर्वपरीक्षेत नापास झाला. तो पूर्णपणे खचून गेला होता. त्याला वाटले, मास्टरजींची जमीन, बाबूजींची मजुरी, मी सगळं काही उद्ध्वस्त केलं. त्याने गावात फोन केला आणि रडत रडत म्हणाला, मालक, माझ्याने आता हे शक्य नाही. मी परत येतोय. मी भट्टीत काम करून तुमचे पैसे परत करीन. तो काही वेळ फोनवरच राहिला. शांतता पसरली. मग शिक्षकांचा गर्जना करणारा आवाज आला, सावधान विवेक, जर तू पराभूत होऊन परत आलास तर या गावात पाऊलही ठेवू नकोस. मी माझा जीव विकला आहे. माझा स्वतःवर विश्वास नाही. जर बाण एकाच फटक्यात लक्षावर लागला नाही तर मी धनुष्य मोडत नाही. बाळा, मी फक्त नेम धरतो. जा, पुन्हा अभ्यास करा. पण पुन्हा अयशस्वी झाला. यावेळी विवेकने कोणालाही फोन केला नाही. तो 3 दिवस आपल्या खोलीत सुन्न होऊन राहिला. 4थ्या दिवशी पोस्टमन एक पाकिट आणून दिले. आत 500 रुपये आणि गौरीच्या हस्ताक्षरातील एक चिठ्ठी होती. बाबूजींची तब्येत बरी आहे. बाबूजींनी पैसे पाठवले. आणि अजून एक गोष्ट, बाबूजी रोज संध्याकाळी अंगणातील तुमच्या जुन्या जागेकडे बघतात आणि म्हणतात, माझ्या मनाला शांती मिळत नाही. थांबू नकोस, संपूर्ण कुटुंब तुझ्या सोबत आहे, गौरी. मित्रांनो, विवेकला नंतर कळले की ते 500 रुपये मास्टरजींनी पाठवले नव्हते, तर गावातील महिलांचे कपडे 6 महिन्यात शिवण्यात आले. त्या दिवशी विवेकने त्याच्या डायरीत लिहिले, आजपासून माझी परीक्षा केवळ माझी नाही, ही माझ्यासाठी एक परीक्षा आहे. गावात बेलवा जळत आहे. मला तिची ज्योत व्हायचं आहे. 3रा प्रयत्न. विवेकने रात्रंदिवस मेहनत केली आणि मग ती सकाळ आली. कॉम्प्युटर स्क्रीनवर यादी उघडली. विवेकची बोटे थरथरत होती. आणि मग त्याची नजर एका नावावर स्थिरावली. विवेक कुमार, रँक 47, भारतीय प्रशस्ती सेवा. मित्रांनो, IAS. एका मजुराचा मुलगा IAS अधिकारी झाला होता. जणू काही बेलवा गावात दिवाळी झाली होती. नगारे वाजत होते, मिठाई वाटली जात होती आणि TV चॅनलचे प्रतिनिधी आले होते. सूरज भान त्या दिवशी भट्टीत काम करत असताना तो ढसाढसा रडला. मालकाने विचारले, काय झाले? तो म्हणाला, मालक, आजपासून मी एका मुलाचा बाप नाही तर एका वसुली करणाऱ्याचा बाप आहे. आणि गुरुजी, त्या दिवशी वर्तमानपत्रात आलेला विवेकचा फोटो छातीशी कवटाळून गुरुजी बसले होते.
खोकत ते थरथरत्या आवाजात म्हणाले, बघा पार्वती, प्रसाद परत आला आहे. माझी गुरुदक्षिणा पूर्ण झाली. पण मित्रांनो, नशिबाच्या पुस्तकात सुख आणि दुःख हे अनेकदा एकाच पानावर लिहिलेले असतात. गेल्या 2 वर्षांपासून मास्टरजींची प्रकृती खालावत होती. त्यांनी ही गोष्ट विवेकपासून लपवून ठेवली होती. प्रत्येक पत्रात ते गौरीला बाबूजींची तब्येत ठीक आहे असे लिहायला लावत असे. तो म्हणायचा, त्याला सांगू नकोस. त्याच्या आयुष्यात परीक्षेपेक्षा मोठी बातमी दुसरी कोणतीही नसावी. त्याची पत्नी पार्वती देवी वर्षभरापूर्वी सोडून गेली आहे आणि ही बातमी सुद्धा विवेकपर्यंत पोहोचू दिली नाही. उपचारासाठी पैसे नव्हते. जे काही थोडेफार पैसे आले ते विवेकच्या पत्रांवर खर्च केले गेले. निकालाच्या रात्री मास्टरजींची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना रक्ताची उलटी झाली. गौरी किंचाळली आणि तिने शेजाऱ्यांना बोलवले. पुन्हा सरकारी गाडीने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण वर्षानुवर्ष असलेली गरिबी, अपूर्ण उपचार आणि एका गुप्त आजाराने त्याचा बळी घेतला होता. अखेरचा श्वास घेताना त्यांनी त्यांच्या छातीवर हात ठेवले. ते अगदी हळू आवाजात म्हणाले, गौरी माझ्या बाळा, मी तुझ्यासाठी काहीही सोडू शकलो नाही. ना जमीन ना दागिने. माणसाची मूल्ये केवळ मर्यादित असतात. ओळख पैशाने नाही तर संस्कृतीने ठरते. कोणाचाही द्वेष करू नका. आणि ऐका, शहाणपण येईल ते नक्कीच येईल. श्रद्धा कधीही चुकत नाही. मग त्याने भिंतीवर टांगलेल्या विवेकच्या वर्तमानपत्रातील फोटोकडे पाहिले. त्याच्या ओठांवर हलकेसे स्मित उमटले. बेलवागाव, तो दिवा कायमचा विझला आहे. मित्रांनो, विचार करा, एकीकडे संपूर्ण देश विवेकच्या यशाची चर्चा करत होता आणि दुसरीकडे तो माणूस जो त्याने त्या यशाच्या पायरीवर आपले घड्याळ, आपली जमीन, आपल्या मुलीचे दागिने आणि अगदी आपले जीवनही पणाला लावले होते. केवळ मोजकेच लोक उपस्थित होते. ज्या अंगणात शेकडो मुले शिकत होती तिथला दिवा विझला आणि तो दिवा लावण्यासाठी मुलगा न सापडल्याने खुद्द गौरीनेच आता हा समाजाची पर्वा न करता तिने आपल्या वडिलांचे अंतिम संस्कार केले. आणि त्या दिवसानंतर घरात फक्त शांतता आणि आठवणीच उरल्या आणि एकटी योद्धा लढत राहिली. दरम्यान मसुरीमध्ये आपले प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर विवेक पहिल्या नियुक्तीच्या आदेशाची वाट पाहत होता. त्याने विचार केला होता, पहिल्या पगारात मास्टर्सला एक नवीन घड्याळ घ्यायचे. मी ते विकत घेईन, तेच HMT, आणि ते त्यांच्या चरणी अर्पण करून म्हणेन, गुरुजी मी तुमचा वेळ परत करायला आलो आहे. तेवढ्यात फोन वाजला. गावातील एका व्रतचा नंबर. तिथून एक रडका आवाज आला, बाळा, विवेक बाळा, मास्टरजी आता नाहीयेत. 13 दिवसही उलटून गेला. गौरी मुलीने मला हे सांगायला मनाई केली होती की ती म्हणायची त्यांच्या प्रशिक्षणात व्यत्यय येईल, बाबूजींना ते आवडणार नाही. मित्रांनो, विवेकला असे वाटले की फोन त्याच्या हातातून निसटून खाली पडत आहे. जणू कोणीतरी त्याच्या पायाखालची जमीनच खेचून घेतली होती. सगळं काही त्याच्या डोळ्यांसमोरून तरळून गेलं. त्या वेळेची संध्याकाळ, तो कंदील की तो गडगडाटी आवाज. जर तू पराभूत होऊन परत आलास तर गावात पाऊल ठेवू नकोस. तो कित्येक तास एक शब्दही बोलू शकला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने निरोप घेतला आणि तो थेट बेलवाकडे निघाला. संपूर्ण प्रवासात त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहतच होते. सरकारी गाडीत बसून तो IAS अधिकारी एखाद्या अनाथ मुलासारखा रडत होता. ड्रायव्हरने विचारले, साहेब, आपल्या जवळच्या कोणाचे निधन झाले आहे का? काय? विवेक डोळ्यात पाणी आणून म्हणाला, माझं नाही, सगळंच गेलं. वडील जन्म देतात भाऊ, पण गुरु जीवन देतात. ज्यांनी मला जीवन दिलं ते आता गेले. ते गेले आणि मी त्यांची शवपेटी खांद्यावरही घेऊ शकलो नाही. गावात पोहोचल्यावर विवेक थेट स्मशानभूमीत गेला, जिथे मास्टरजींवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तो तिथे बसला. त्याने राखेत मिसळलेली थोडी माती उचलली, ती आपल्या कपाळाला लावली आणि ढसाढसा रडू लागला. त्याच्या मागे असलेल्या जिल्हाधिकाऱ्याचा त्याला सलामी देण्यात आली. तो लहान मुलासारखा जमिनीवर बसून रडत होता. गावातील वडीलधारी मंडळी दूर उभी राहून पाहत होती आणि त्यांच्याही डोळ्यात पाणी आले. कोणीतरी वैद्यांना म्हणाले, आज मला कळलं, मालकाने जमीन विकली नव्हती, त्यांनी सोनं पेरलं होतं. मग विवेक उठला आणि जड पावलांनी त्या घराच्या दिशेने चालू लागला. जिथे ना त्याच्या नशिबात लिहिलं होतं तेच तुटलेलं दार.
तेच अंगण, पण आता सगळं काही रिकामं होतं. तुळशीचं रोप कोमेजून गेलं होतं आणि दारापाशी एक फिकट चेहऱ्याची मुलगी बसली होती. तोच चेहरा, ते विस्कटलेले केस, ती फिकी पडलेली साडी, गौरी. सर्वात आधी ती ओळखच. मग जेव्हा मी जवळून पाहिले, मग ती गोणी तिच्या हातातून निसटली. डोळे अश्रूने भरले होते, हात थरथरत होते आणि माझ्या तोंडातून फक्त एवढंच बाहेर पडलं, आलास का? बाबूजी म्हणायचे, विवेक येईल, तो नक्कीच येईल. मी शेवटच्या श्वासापर्यंत तुझंच नाव घेत राहिले. ते खरं आहे, तो ते बोलला. त्याला स्वतःला थांबवता आलं नाही आणि ती तिथेच दाराच्या पायरीवर बसून रडू लागली. विवेकची नजर भिंतीवर गेली, मास्टरजींच्या एका चित्रावर, ज्याला एक सुकलेली फुलांची माळ लटकत होती. तो हात जोडून चित्रासमोर उभा राहिला. गुरुजी, तुमची बुद्धी आली आहे, पण उशिरा. कृपया मला माफ करा. तुम्ही म्हणायचात नाही, वेळेचं महत्व समजून घे. मी रँक मिळवण्याच्या नादात इतका गळून गेलो की माझा वेळ वाया गेला. मग त्याची नजर कोपऱ्यात पडलेल्या पोत्यावर पडली, ज्यात पुस्तके भरलेली होती. तीच पुस्तके ज्यांनी शेकडो मुलांचे भविष्य घडवले. पुस्तकं पोत्यात का, गौरी? गौरीने नजर खाली झुकवली. खूप वेळानंतर ती तुटक आवाजात म्हणाली, घरी 3 दिवसाचं रेशन नाहीये. मला वाटलं हे त्या 26 वर्षांच्या मुलाला विकून टाकावं. मी ते देऊ का? कदाचित 20-30 रुपये मिळतील. मग मी पीठ विकत घेऊ शकेन. मित्रांनो, हे ऐकून विवेकला जणू कोणीतरी काळजात सुरा खुपसल्यासारखे वाटले. दया करा. ज्या पुस्तकांनी एका मजुराच्या मुलाला शिकवले, कलेक्टर बनवण्यात आले, तेच आज 20 रुपये किमतीची पुस्तके विकली जाणार होती. आणि ज्या गुरुने आपल्या मुलीच्या लग्नाबद्दल नामजप केला, त्याने शिक्षण देण्यासाठी आपली जमीन विकली. त्याच शिक्षकाची मुलगी 3 दिवसांपासून उपाशी होती. विवेकने थरथरत्या हाताने पोते उघडले. त्याने प्रत्येक पुस्तक बाहेर काढले आणि पूर्ण मनाने ते वाचू लागला. पुस्तकांच्या ढिगाऱ्यातून एक जुनी वही खाली पडली, गौरीची डायरी. वाऱ्याने तिची पाने उलटली आणि विवेकची नजर एका पानावर स्थिरावली. आज बाबूजींनी आपला वेळ विकून कोणाचे तरी भविष्य विकत घेतले आहे. आज मी दिवा हातात धरला, पण माझ्या आतही प्रकाश प्रकट झाला. अरे देवा, बस एवढंच. मी परत येईल याची खात्री करा. विवेकने आपली डायरी बंद केली. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण मित्रांनो, त्या अश्रूंमागे एक निर्णय आकार घेत होता. त्याने मास्टरजींच्या चित्राकडे पाहिले आणि स्वतःशीच म्हणाला, गुरुजी, तुम्ही म्हणाला होतात, जेव्हा तुम्ही एखाद्या गरीब माणसाचा हात धराल, तेव्हाच ऋण फेडले जाईल. मी तुमचे कर्ज व्याजासहित फेडीन आणि सुरुवात तुमच्याच घरापासून करीन. पण मित्रांनो, या कथेतील सर्वात काळा अध्याय अजून यायचा होता. जेव्हा विवेकला घरातील परिस्थिती समजू लागली, तेव्हा त्याला कळले की विवेकच्या शिक्षणासाठी जमीन विकल्यानंतरही मास्टरजींना त्याच्या उपचाराचा आणि मजुरीचा खर्च करावा लागत होता. मी गावातील सावकार धनपत लालाकडून थोडे पैसे उसने घेतले. रक्कम तशी कमीच होती, पण धनपत लालाने व्याजावर व्याज आणि व्याजावर दंड लावला आणि त्याने त्या गोष्टींचा डोंगर बनवला होता. आणि आता त्याचे आणि सरपंच बलवंत सिंग या दोघांचेही डोळे मास्टरजींच्या घरावर आणि उरलेल्या अर्ध्या कट्टा जमिनीवर गिधडांप्रमाणे लागले होते. दुसऱ्या दिवशी ते दोघे गौरीच्या दारावर घुसले. ए मुली, तुझे वडील गेले, पण तुझं कर्ज अजून फेडायचं आहे. 1,20,000 रुपये काढ, नाहीतर घर खाली कर. गावातील जयंत सिंगने द्वेषपूर्ण टीका पसरवणे, तरुण मुलगी, एकटे वडील नाहीत, भाऊ नाही, अशा मुलीने गावात राहणे योग्य नाही. तिने तिचे घर विकून दुसरीकडे जायला हवे. हा सन्मानाचा प्रश्न आहे. मित्रांनो, सर्वात लाजिरवाणी गोष्ट ही आहे की ज्या गावात मास्टरजींनी अनेक मुलांना मोफत शिकवले, त्या गावातील एकही माणूस त्यांच्या पाठीशी उभा नाही. सगळ्यांना सहानुभूती होती, पण कोणामध्येच हिंमत नव्हती. विवेककडे हे सगळं ऐकलं, पण त्याने लगेच आपली ओळख उघड केली नाही. मित्रांनो, लक्ष द्या. अधिकारी आणि समजूतदार विद्यार्थी यांच्यातील हाच फरक आहे. तो गावात साध्या वेशात फिरत होता. तो खाली बसला, वडीलधाऱ्यांशी बोलला आणि शांतपणे तहसीलच्या जुन्या नोटींबद्दल माहिती गोळा केली. आणि जे सत्य समोर आले ते ऐकून विवेकचा संताप अनावर झाला. एका वृद्ध गावाच्या शिक्षकाने
मास्टरजींनी प्रत्यक्षात फक्त 40,000 रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांनी त्यांच्या हयातीत त्या रकमेपैकी 32,000 रुपये परत केले होते. राम खेलवान बाबू याचे साक्षीदार होते. फक्त 8,000 रुपये उरले होते, पण धनपत लालाने ते पैसे बनावट बनवले होते. खातेवहीमध्ये तयार केलेले बनावट व्याज त्यांनी हिशोबाच्या वह्या तयार केल्या, त्यात खोटे व्याज जोडले आणि सर्वात मोठे पाप म्हणजे त्यांनी काही कागदपत्रांवर शिक्षकांचे खोटे अंगठ्याचे ठसे आणि सह्या देखील बनावट करून घेतल्या. हेतू स्पष्ट होता, कर्जाच्या नावाखाली घर आणि जमीन जप्त करणे आणि त्या एकट्या मुलीला गावातून हकलून देणे. त्या रात्री विवेक मास्टरजींच्या फोटोसमोर बसला होता. त्याच्या समोर 500 रुपये पडले होते, अगदी तेच जे मास्टरजींनी त्याला त्याच्या बॅगेत दिले होते. विवेकने ते पैसे अजून खर्च केले नव्हते. गुरुजी, तुम्ही जिवंत असताना कोणाशी हातमिळवणी केली नाही आणि तुमच्या मृत्यूनंतर हे लोक तुमची सही चोरत आहेत. नाही गुरुजी, आता हा केवळ कर्जाचा हिशोब आहे. नाही, हा माझ्या गुरुच्या सन्मानासाठीचा लढा आहे आणि तुमचा हा शिष्य आता धर्म म्हणून परत आला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवताच धनपत लाला आणि बलवंत सिंग त्यांच्या 2 माणसांसह गौरीच्या दारात हजर झाले. हातात कागदपत्रे आणि चेहऱ्यावर गर्व. मुली, हा शेवटचा इशारा आहे. आज संध्याकाळपर्यंत घर रिकामे करा, नाहीतर उद्या आम्ही पंचायत बोलावून तुमचा जाहीर अपमान करू. या कागदपत्रांवर तुमच्या अंगठ्याचा ठसा उमटवा. गौरी ती थरथरत होती. गाडीच्या दाराची चौकट घट्ट धरून होती. तेवढ्यातच रस्त्याच्या कोपऱ्यावर एक पांढरी सरकारी गाडी येऊन थांबली. निळे दिवे, गाडीतून एक तरुण बाहेर पडला. पांढरा शर्ट, शांत चेहरा, पण डोळ्यात वादळ. धनपत लाला चिडून म्हणाले, ए पोरा, ही घरची गोष्ट आहे, यात ढवळाढवळ करू नकोस. विवेककडे काहीच उत्तर नव्हते. तो हळूच पुढे गेला, सावकाराच्या हातातून कागदपत्रे घेतली, प्रत्येक पान उलटले आणि मग अगदी शांत आवाजात म्हणाला, यावर सही करा. हे दीनदयाळ शर्माचे आहेत का? हो हो, त्याने माझ्यासमोर स्वतः केलं. ठीक आहे, आणि हा थंबनेल सुद्धा त्याचाच आहे. अगदी बरोबर. विवेक किंचित हसला. अप्रतिम. अहो साहेब, एकाच व्यक्तीने सही आणि अंगठ्याचा ठसा उमटवायचा का? एक सुशिक्षित शिक्षक अंगठ्याचा ठसा का उमटवेल? आणि ही तारीख बघा तर, मास्टरजी 15 दिवस रुग्णालयात होते याची नोंद सरकारी दप्तरात आहे. त्या रुग्णालयातून उठून कागदपत्रांवर सही करण्यासाठी तुमच्या दुकानात आले होते का? धनपत लालाचा चेहरा फिक्का पडला. बलवंत सिंग गुरगुरला, तुम्ही कोण आहात? कोणत्या नात्याने हा प्रश्न विचारत आहात? विवेकने हळूच खिशातून आपले ओळखपत्र बाहेर काढले. त्याने ते बाहेर काढून स्वतःसमोर ठेवले. विवेक कुमार, भारतीय प्रशासकीय सेवा या जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी. आणि तुम्ही त्यांच्या पदाबद्दल विचारले तर ऐका, मी याच अंगणात, याच मातीवर बसून शिकलो. ज्या शिक्षकाची सही तुम्ही बनावट करत आहात ते माझे गुरु आहेत आणि त्यांची मुलगी गौरी. मी पाहिलं, या घराची प्रतिष्ठा माझ्या गुरूंचा विश्वास आहे. मित्रांनो, त्याच क्षणी धनपत लाला आणि बलवंत सिंग यांच्या पायाखालची जमीनच सरकली. एका कामगाराचे पुत्र, ज्या माणसाची हे लोक चेष्टा करायचे, तो आज जिल्ह्याचा राजा म्हणून तिथे उभा होता. पण मित्रांनो, विवेकने रागाच्या भरात कोणताही सामान्य माणूस जे करेल ते केले नाही. त्याने शापही दिला नाही किंवा धमकीही दिली नाही. त्याने कायदेशीर मार्ग निवडला, कारण तीच त्याच्या गुरुची शिकवण होती. त्याच दिवशी पंचायत भवनात तहसील पासून पराणीपर्यंत संपूर्ण गाव जमले. तहसील कार्यालयातून जुनी कागदपत्रे मागवण्यात आली, बँकेची कागदपत्रे उघडण्यात आली आणि हस्ताक्षर तज्ज्ञांना बोलवण्यात आले आणि एक एक थर रचत सत्य समोर आले. राम खेलवान बाबू एका काठीचा आधार घेऊन पुढे आले आणि संपूर्ण पंचायतीसमोर म्हणाले, मास्टरजी त्यांच्या मृत्यूच्या 3 महिने आधी मला म्हणाले होते, राम खेलवान, मी जवळजवळ सर्व कर्ज फेडले आहे, पण हा धनपत नवनवीन हिशोब मांडतच राहतो. मी साक्षी आहे. देवाला सर्वव्यापी मानून पंचायतीत शांतता पसरली. ते एक खळबळजनक प्रकरण बनले. मग एक एक करून अधिक लोक आवाज उठवू लागले. बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली. धनपत लाला आणि बलवंत सिंग त्यांच्यावर फसवणूक, बनावटगिरी आणि कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोघांना अटक करून ताब्यात घेतले. ते निघून जात असताना
बघा ना, जो सावकार काल एका अनाथ मुलीला धमकावत होता तो आज हातकडे घालून मान खाली घालून उभा होता. पण मित्रांनो, विवेकचं खरं काम आता उघड झालं आहे. खरे तर 8,000 रुपयांचे कर्ज शिल्लक राहिले होते. विवेकने ते त्याच्या वैयक्तिक बचतीतून व्याजासह कायदेशीररित्या फेडले आणि पावती गौरीच्या हातात ठेवली. तेव्हा गौरी ढसाढसा रडू लागली. तुम्ही हे सगळं का केलं? बाबूजी कधीच परत येणार नाहीत. विवेकच्या डोळ्यातही पाणी आले. मास्टरजींच्या चित्राकडे पाहून ती म्हणाली, गौरी, मी तुझ्यावर उपकार केलेले नाहीत, मी तुझे ऋण फेडले आहे. गुरुजींनी सांगितले होते एखाद्या गरीब माणसाला मदत करून ऋण फेडायचे. पण आज मला समजले, गुरुचे ऋण पैशाने फेडता येत नाही, ते त्यांचे स्वप्न जिवंत ठेवून त्यांच्या कुटुंबाद्वारे फेडता येते. सन्मान परत करून आणि हिशोब आता कुठे सुरू झाला आहे. दिवस सरू लागले. विवेकची त्याच जिल्ह्यात बदली झाली. जेव्हा कधी त्याला वेळ मिळायचा तेव्हा तो बेलवाच्या घरी यायचा. तो छप्पर दुरुस्त करून आणायचा, कधी कधी गुपचूप शिधा पाठवायचा. पण तो आमच्यावर उपकार करत आहे हे त्याने आम्हाला कधीच जाणवू दिले नाही. तो नेहमी म्हणायचा, मी या घरात आहे, मी त्याचा ऋणी आहे, कर्जदाराला यावेच लागेल. आणि गौरी, मित्रांनो, गौरीने ते करून दाखवलंय जे फक्त तिच्या वडिलांची खरी मुलगीच करू शकली असती. ज्या अंगणात त्याचे वडील एकेकाळी शिकवत असत, त्याच अंगणात तिने गावातील गरीब मुलांना मोफत शिकवायला सुरुवात केली. तोच कंदील, तीच चटई आणि तीच पाटी वापरून मुले तिला दीदी म्हणत आणि तिला प्रत्येक मुलामध्ये आपल्या वडिलांचे स्वप्न पडायचे. एके संध्याकाळी विवेक न सांगता आला. तो दारातच थांबला. अंगणात अनेक मुले बसली होती आणि गौरी शिकवत होती. मुलांनो, लक्षात ठेवा, गरिबी खिशात असते, म्हणत नाही. मित्रांनो, विवेकच्या अंगावर काटा उभा राहिला. तेच शब्द ते शिक्षकांनी त्याला 25 वर्षांपूर्वी सांगितले होते. त्याला असे वाटले की जणू दीनदयाळ शर्मा त्याच अंगणात परत आले आहेत. फक्त चेहरा बदलला होता, पण आत्मा तोच होता. विवेक हळू आवाजात म्हणाला, तुम्ही अगदी गुरुजींसारखंच शिकवता. गौरी दचकली. मग तिच्या डोळ्यात पाणी आली. मी शक्यतो बाबूजींचं नाव घेत नाही. विवेक काही वेळ शांत राहिला. मग त्याने वर्षानुवर्ष मनात दडवून ठेवलेली गोष्ट बोलून दाखवली. गौरी, मी तुला एक गोष्ट विचारू का? त्या रात्री जेव्हा वादळात कंदील विझला होता, तू किती वेळ तिथे उभी राहून दीपकचं रक्षण करत होतीस? गौरीचा श्वास थांबला. ती हळूच म्हणाली, जोपर्यंत तू तुझं शेवटचं पान पूर्ण केलंस तसं काही झालं नाही. आणि त्यानंतर गौरीने नजर खाली झुकवली आणि अगदी हळू आवाजात म्हणाली, त्यानंतर दर रात्री तुम्ही शहरात अभ्यास करायचे आणि मी इथे असायचे. बाबूजी, मी त्यांच्या फोटोसमोर दिवा लावत असे. बाबूजी विचारायचे, कोणासाठी लावतेस? मी म्हणायचे, घरासाठी. पण बाबूजी फक्त हसायचे. कदाचित त्यांना समजलं असेल. मित्रांनो, त्या क्षणी अंगणात फक्त वारा वाहत होता आणि 2 हृदयांचे ठोके. विवेक थरथरत्या आवाजात म्हणाला, गौरी, मी काही कबूल करू का? पाटण्याच्या प्रत्येक भुकेल्या रात्रीत, प्रत्येक पराभवानंतर जेव्हा मी खचून जायचो, तेव्हा गुरुजींनी मला आधार दिला. मी पूर्वी पण तुमच्या पत्रांमधील शेवटच्या ओळीने मला वेड लागायचं. थंडीत मफलर घालायला विसरू नका. मी अधिकारी होण्यासाठी शिक्षण घेतलेलं नाही गौरी. एक दिवस या अंगणात ताटमणीनं उभे राहण्याच्या लायकीची होण्यासाठी मी अभ्यास केला. काही दिवसांनी मास्टरजींची पहिली पुण्यतिथी आली. संपूर्ण शाळेच्या मैदानावर श्रद्धांजली सभेसाठी गावकरी एकत्र जमले. ज्या गावाने एकेकाळी त्याला वेड म्हटले होते, तेच गाव आज त्याच्या फोटोवर फुले वाहत होते. भाषणे झाली. मग विवेक उभा राहिला, पण काही क्षणांसाठी त्याचा आवाज बाहेर आला नाही. त्याने गर्दीकडे पाहिले, मग पहिल्याकडे रांगेत शांतपणे बसलेल्या गौरीला, मग त्याने गुरुजींच्या फोटोकडे पाहिले. एक दीर्घ श्वास घेऊन तो म्हणाला, आज तुमच्या समोर उभी असलेली व्यक्ती IAS विवेक कुमार नाही, तो भुकेला मुलगा आहे, ज्याच्या फीचा एका गुरूंनी यासाठी आपल्या वडिलांची स्मृतिचिन्हे विकली. लोक विचारतात, गुरुदक्षिणा म्हणजे काय? मी समजावून सांगतो. गुरुदक्षिणा म्हणजे पैसा नव्हे. गुरुदक्षिणा म्हणजे गुरु, त्याचे अपूर्ण राहिलेले स्वप्न, तुझे जीवन बनव. मग तो क्षणभर थांबला. संपूर्ण मैदानावर शांतता पसरली.
विवेक रंगमंचावरून खाली उतरला आणि जिथे तो होता त्या ठिकाणी सरळ चालत गेला. तो त्याचे आई वडील सूरज भान आणि कमलादेवी जिथे बसले होते तिथे चालत गेला. त्याने त्याच्या पायांना स्पर्श केला आणि म्हणाला, बाबूजी, आई, मला तुम्हाला काहीतरी मागायचे आहे, नकार देऊ नका. मग तो संपूर्ण गावापुढे गुरूंच्या फोटोसमोर हात जोडून उभा राहिला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, गुरुजी, तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी वाचवलेली जमीन माझ्यासाठी विकली. लोक म्हणायचे, मालक तुम्ही वेडे आहात, तुमच्या मुलीचं भविष्य विकताय. आज मी संपूर्ण गावाचा प्रमुख आहे, तुमच्या फोटोसमोर मी म्हणतो, गुरुजी, तुम्ही तुमच्या मुलीचं भविष्य विकले नाही, तुम्ही ते त्याच दिवशी विकत घेतले. मग तो वळला आणि गर्दीने भरलेल्या त्या जमावात शेकडो लोकांसमोर गौरीसमोर हात जोडून उभा राहिला. गौरी, मी आज इथे जिल्हाधिकारी व्हायला आलेले नाही, मी या संस्थेने मला दिलेला शिष्य म्हणून आलो आहे. पत्रे, मूल्ये आणि जीवनाची धडे, मी तुमच्यावर काही उपकार करत नाहीये, तर हे नोंदवून ठेवा की मी विनवणी करत आहे. तू गुरुजींचा सर्वात अनमोल विश्वास आहेस, तू माझी जीवनसाथी होशील का? सांग गौरी, तुझ्या वडिलांच्या कर्जदाराचे एक संपूर्ण कुटुंब बनण्याची संधी तू देशील का? मित्रांनो, संपूर्ण मैदानावर जणू काही वेळ थांबली. गौरीच्या डोळ्यातून अश्रूंची धार वाहत होती. तिने स्वप्नातही पाहिले नव्हते. तिला वाटले की ज्या मुलासाठी ती गुपचूप दिवा लावत होती तो एके दिवशी संपूर्ण जगासमोर तिला लग्नाची मागणी घालेल. ती काहीच बोलू शकली नाही. फक्त ती तिच्या वडिलांच्या फोटोकडे पाहत राहिली, जणू विचारत होती, बाबूजी, मी काय बोलू? तेवढ्यात विवेकची आई कमलादेवी पुढे आल्या. त्यांनी गौरीचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली, मुली, मी माझ्या प्राणांचे बलिदान देऊन माझ्या मुलाचे संगोपन केले आहे, पण तुझ्या वडिलांनीच त्याला माणूस बनवले. आजपासून तू केवळ मास्टर यांची मुलगी नाहीस, मलाही एक मुलगी आहे आणि आपल्या मुलीला सून म्हणून मिळण्यापेक्षा मोठे भाग्य कोणत्या आईचे असू शकते. मित्रांनो, त्या दिवशी बेलवा गावातील मैदानावर एकाही डोळ्यात अश्रू नव्हते असे नव्हते. वृद्ध पुरुष रडत होते, स्त्री आपल्या पदराने अश्रू पुसत होत्या आणि अनेक लोक हात जोडून मास्टरजींच्या फोटोची माफी मागत होते. मास्टरजी, आम्ही तुला वेडा म्हणालो, आम्हीच वेडे होतो ज्यांना हिरा ओळखता आला नाही. लग्नाची तारीख ठरली होती. नातेवाईकांनी सांगितले, जिल्ह्यातील एका शहरातील एका मोठ्या हॉटेलमध्येच असायला पाहिजे. पण विवेकने हात जोडले नाही. ज्या अंगणाने माझे नशीब लिहिले त्याच अंगणात मला फेऱ्या माराव्या लागतील. वरात कोणत्याही हॉटेलमध्ये जाणार नाही, ती थेट माझ्या गुरुच्या दारात जाईल. आणि मित्रांनो, तो दिवस पुन्हा आला. मास्टरजींचं पडकं घर, नववधूप्रमाणे सजवलेले शाळेचे मैदान फुलांनी भरले होते. गावातील स्त्रिया मंगलगीते गात होत्या आणि गौरी दिदींनी शिकवलेली मुले आणि तो मंडप. पुतळ्याच्या अगदी समोर ताज्या फुलांच्या माळांनी सजवलेला दीनदयाळ श्यामा यांचा एक मोठा फोटो होता आणि त्याच्या समोर तोच जुना दिवा जळत होता. सर्वात आधी विवेकने असं काही केलं ज्यामुळे सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. तो स्टेजवरून उठला, त्याने आपल्या बॅगमधून एक बॉक्स काढला आणि मी मास्टरजींच्या फोटोसमोर बॉक्समध्ये एक अगदी नवीन HMT घड्याळ होतं. गुरुजी, मी हे माझ्या पहिल्या पगारातून विकत घेतलं होतं. मला वाटलं होतं की मी तुमच्या मनगटावर घालीन, पण तसं भाग्य मला लाभलं नाही. पण आज मी तुमचा वेळ परत करायला आलो आहे. तुम्ही म्हणायचे, प्रसाद नेहमी परत येतो. बघा, तुमचा प्रसाद तुमच्या दारावर आणि तुमच्या मुलीचा हात मागत आहे. आणि जेव्हा फेऱ्या सुरू झाल्या, पंडितांनी विचारले, वधूचे कन्यादान कोण करणार? शांतता पसरली, पण तिथे कोणीतरी होते. मग विवेक, पंडितजी, कन्यादान झाले आहे. ज्या दिवशी गुरुजींनी मला शिक्षण देण्यासाठी आपल्या मुलीची जमीन विकली त्याच दिवशी त्यांनी आपले सर्वस्व मला दान केले. आज फक्त ते दान स्वीकारण्याचा विधी बाकी आहे. कन्यादान हा फोटो ते काम करेल. गावातील एक वयस्कर माणूस गदगदल्या आवाजात म्हणाला, पूर्ण झालं. आज मला पहिल्यांदा कळलं की गुरुदक्षिणा म्हणजे नेमकं काय असतं. फेऱ्या पूर्ण झाल्या. गौरीने सर्वात आधी तिच्या वडिलांच्या फोटोच्या पायांना स्पर्श केला. त्यांनी वाकून नमस्कार केला आणि त्याच क्षणी मित्रांनो, फोटोमधील मास्टरजींच्या चेहऱ्यावरचे हास्य अधिकच खुलल्यासारखे वाटले. लग्नानंतरही विवेक आणि गौरी जतन परंपरेनुसारच जगत राहिले आणि गौरीने आरामाचे जीवन निवडले नाही. त्यांनी एकत्र त्याच अंगणातून सुरुवात केली आणि गावात एका शाळेचा पाया घातला.
दीनदयाळ IT फ्री शाळा, जिथे कोणत्याही गरीब मुलाकडून 1 रुपया सुद्धा शुल्क आकारले जात नाही. गौरी तिथे मुख्याध्यापिका झाली. तीच मुलगी जिने 10वीतच शाळा सोडली होती. तिने खुल्या मंडळात मार्फत आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आणि आज ती शेकडो मुलांची मोठी बहीण आहे. विवेकच्या पगारातील काही भाग दर महिन्याला एका गरीब मुलाच्या पुस्तकांसाठी वापरला जातो आणि हे पैसे परीक्षा शुल्कासाठी वापरले जातील आणि दरवर्षी 2 गुणी मुलांच्या स्पर्धा परीक्षांचा संपूर्ण शिकवणी खर्च दिला जाईल, या अटीवर की त्या मुलांनी पुढे उच्च शिक्षण घ्यावे. चला आपण आणखी 2 मुलांना मदत करूया. मित्रांनो, हळूहळू बेलवा नावाच्या या छोट्याशा गावातून डॉक्टर, इंजिनियर्स आणि इतर अनेक जण पुढे आले. अधिकारी निघून गेले. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर पितळी अक्षरांमध्ये एक ओळ लिहिलेली होती, गरिबांची सर्वात मोठी संपत्ती शिक्षण आहे आणि मानवतेचा सर्वात मोठा धर्म मानवता. आणि त्या दाराच्या अगदी जवळ एका लहान काचेच्या कपाटात 2 गोष्टी होत्या, एक जुना कंदील आणि खूप जुन्या 500 रुपयांच्या नोटा, ज्यावर लिहिले होते, गुरुजींची श्रद्धेची राजधानी, जी आता हजारो मुलांमध्ये वाटण्यात आली आहे. मास्टरजी आता या जगात नव्हते, पण त्यांचा दिवा मात्र आताही फक्त एका अंगणातच घडत नव्हते, ते हजारो डोळ्यात जळत होते. म्हणून मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की खरी गुरुदक्षिणा ही संपत्तीबद्दल नसते, उलट त्याची परतफेड मूल्ये, आदर आणि माणुसकीने केली जाते. गुरु म्हणजे असा दिवा जो इतरांचे जीवन उजळवण्यासाठी स्वतः जळतो आणि खरा शिष्य तो असतो जो महान उंची गाठतो. शिखरावर पोहोचल्यानंतरही तो चढलेली शिडी विसरत नाही, जो आपल्या संघर्षाचे दिवस आणि आपल्या पाठीशी उभ्या राहिलेल्या लोकांना आठवतो. फक्त तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने महान बनते. आणि खरं प्रेम म्हणजे खूप गोंधळ घालणारी गोष्ट नाही. खरं प्रेम म्हणजे वर्षानुवर्षे शांतपणे दिवा तेवत ठेवणारी आणि योग्य क्षणाची वाट पाहणारी. तर मित्रांनो, कृपया मला कमेंट्समध्ये सांगा, जर तुम्ही विवेकच्या जागी असता तर तुम्ही फक्त कर्ज फेडून परत आला असता का? किंवा तुम्ही आयुष्यभर तुमच्या गुरुच्या मुलीला साथ देण्याचा निर्णय घेतला असता का? आणि तुमच्या मते या कथेतील सर्वात महान पात्र कोण होते? मास्टर दीनदयाळ शर्मा, ज्याने सर्वस्व त्यागले, विवेक ज्याने आपले वचन पाळले, किंवा गौरी जिने संकटातही आपली मूल्ये कधीही सोडली नाही आणि मौन त्याग केला? तिने शांतपणे त्याग करणे सुरूच ठेवले का? कृपया आपले मत कमेंट्समध्ये कळवा. मित्रांनो, तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.